विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा जो पराभव झाला आणि विदर्भात काँग्रेसची जे पिछाडी झाली, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसला हद्दपार लोकांनी करण्याचा आपल्याला निकालावरून दिसेलच की काँग्रेस पार्टी कुठेच नव्हती। त्यावरनं घाबरलेले काँग्रेसचे नेते काहीतरी मुद्दा जो त्यांच्या अजेंड्यावर कधीच नव्हता, वेगळ्या विदर्भाचा मुद्दा कधीच अजेंड्यावर नव्हता, पण घाबरून आता जनतेसमोर कुठला मुद्दा घेऊन जावा म्हणून आता वेगळ्या विदर्भाचा मुद्दा काँग्रेस पार्टी काढताय। पण हा मुद्दा भाजपाचा आहे, हा मुद्दा आमच्या अजेंड्याचा आहे, या मुद्द्यावर आम्ही काम करतो आहे। हा मुद्दा भाजपच्या अजेंड्यातून बाहेर गेला नाही आहे आणि आम्ही या ठिकाणी वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्या ठिकाणी पहिल्यापासून काम करतो आणि देवेंद्र फडणवीसजीसुद्धा, माननीय मुख्यमंत्रीसुद्धा कधीही वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्यांनी या ठिकाणी आतापर्यंत भूमिका ठेवलेली आहे। कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीची भूमिका ही वेगळ्या विदर्भाचीच आहे। त्यामुळं आत्ता घाबरलेले नेते, घाबरलेले पक्ष हे आता काहीतरी या जमिनीत, विदर्भाच्या जमिनीत काहीतरी आता उगवायला मिळेल म्हणून तो मुद्दा ते काढतात आहे। मुंबईतील सायन प्रभागातील एक भूखंड आहे, तो विश्व हिंदू परिषदेला देण्यात आलेला आहे, त्यावरती काँग्रेसनं आक्षेप घेतलेला आहे। काँग्रेसच्या 1000 संस्था मी दाखवतो ज्यांना सरकारने भूखंड दिले। आता प्रयोजन काय असेल? शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, वैद्यकीय असेल, या राज्यामध्ये कुठल्याही संस्थेला आरोग्य, शिक्षण, वैद्यकीय कारणास्तव आपण लीजवर भूखंड देत असतो। खरं तर त्यामध्ये कुठलाही पक्ष, जात, धर्म, पंथ आपण पाहत नाही, कुठल्या व्यक्तीचाही पाहत नाही। महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या हिताकरता जे काही शैक्षणिक आरोग्य प्रयोजन असेल त्या प्रयोजनात आपण जातो आणि ज्या भागात ते त्या ठिकाणी जो प्रयोजन ते करणार असाल त्या भागातली आवश्यकता, त्या भागातली त्या ठिकाणी मागणी काय असेल त्याच्या आधारावर आपण संस्थांना विनंती करतो, संस्था आम्हाला विनंती करतात। कितीतरी वेळा राज्य सरकारनेही चांगल्या संस्थेला बोलवून जागा दिल्या, त्याला सांगितलं की तुम्ही शैक्षणिक प्रयोजन करा, वैद्यकीय प्रयोजन करा। त्यामुळं या राज्याच्या जनतेकरता, शिक्षणाकरता, आरोग्याकरता जर एखादी जागा दिली असेल तर मला वाटतं त्यामध्ये काही गैर नाही। काँग्रेसच्या नावाजलेल्या मोठ्या संस्थांना सरकारने हजारो भूखंड या ठिकाणी दिले आहेत आणि त्यामुळं हा काही जो प्रयोजन आहे तो वैद्यकीय आणि शिक्षण असेल तर त्या ठिकाणी जागा देता येतं। अनेक महसूलच्या जागा आम्ही रोज देतो आणि त्यामुळं मला वाटतं केवळ काँग्रेस पार्टी याच्यात राजकारण करत आहे। आमदार कृष्णा खोपडे यांनी आय.एस. तुकाराम मुंडे यांच्या विरोधात एक लक्षवेधी दाखल केलेली आहे, मात्र त्यावरून आता त्यांना धमकीचे फोन आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। या प्रकरणी ते तक्रार देखील दाखल करणार आहे। नाही, मला असं वाटतं की कृष्णा खोपडेजी जेव्हा सभागृहामध्ये होते महानगरपालिकेत तेव्हाचे काही विषय असतील तेव्हा त्यांनी तुकाराम मुंडेजी कमिशनर असताना काही त्या ठिकाणी आक्षेप त्या ठिकाणी कुठल्या कामावर असतील तर त्यामध्ये तेव्हाचा विषय घेऊन काही लक्षवेधी लागली असेल, आता मी ते बघितली नाही। पण मला असं वाटतं यात सरकार उत्तर देईल, सभागृहात उत्तर देईल आणि त्यांना धमकी आली असेल तर त्यांनी पोलिसला तक्रार करावी, पोलीस आणि शासन त्याचाही तपास करेल। तुमच्या पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी अमित साटम यांच्यावरती काहीशी नाराजी उघडपणे व्यक्त केलेली आहे। जी निवडणूक संकलन समिती आहे त्याच्यामध्ये त्यांचं नाव होतं, मात्र त्यांनी सांगितलं मला कुठचंही पद नको आहे, मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच काम करेन, अशा पद्धतीनं एक्स पोस्टद्वारे त्यांनी नाराजी व्यक्त केली। नाही, मागच्या वेळी किरीट सोमय्याजींनी विधानसभेच्या वेळी आम्ही त्यांना पोस्ट घ्या असं म्हटलं होतं, पण मागच्या वेळी किरीटभाईंनी कुठलीही पोस्ट न घेता महाराष्ट्रभर फिरून त्यांनी पक्षाचं काम केलं। किरीटभाईला पोस्ट त्या ठिकाणी देऊन ते काम करण्याच्या मानसिकतेत फार नसतात। त्यांना असं वाटतं की मला बिना पोस्टनीच त्या ठिकाणी जी जबाबदारी द्याल ते पूर्ण करतात आणि मला अभिमान आहे की किरीट सोमय्याजींना ज्या जबाबदाऱ्या मी पक्षाध्यक्ष असताना देवेंद्रजी आणि आम्ही दिल्या तेव्हाही त्यांनी पूर्ण काम केलं। आताही त्यांना जो विषय दिलेला आहे किंवा त्यांनी जो एखादा विषय घेतलेला आहे त्या विषयाला ते पूर्ण काम करतात। मागच्या वेळी त्यांनी जन्माचे खोटे दाखले या महाराष्ट्रात जे बांगलादेशी लोक घ्यायचे, या ठिकाणी आमचे खालचे लोक बांगलादेशी लोकांना, रोहिंग्यांना त्या ठिकाणी जन्म प्रमाणपत्र द्यायचे, त्यांनी मोठी मोहीम राज्यात चालवली आणि राज्यामध्ये 50 लाखाच्या वर डॉक्युमेंट त्यांनी शोधून काढले। खऱ्या अर्थाने राज्याच्या हिताकरताही त्यांनी काम केलं
मला असं वाटतं की किरीट सोमय्याजीने एवढंच म्हटलं असेल की मला पद काही गरज नाही आहे, तुम्ही त्या ठिकाणी निवडणुकीचं काम सांगा, मी करेल. निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांची गळाभेट झालेली बघायला मिळाली अधिवेशनामध्ये. वादावर तोडगा पडला असं वाटतं का? मी वारंवार आपल्याला सांगायचो, मतभेद होऊ शकतात, मनभेद नाही. रवींद्र चव्हाणजी, निलेश राणेजी किंवा महायुतीमधल्या कुठल्याही नेत्यासोबत आपले मनभेद नाहीत. एकंदरीत महायुती एकसंघ आहे. काही वेळात प्रचारादरम्यान एखादं ठिणगी पडली असेल तर ती निवडता येतं एवढी क्षमता भारतीय जनता पक्षाच्याही नेत्यामध्ये आहे, शिवसेनेमध्ये आहे आणि राष्ट्रवादीमध्ये आहे. त्यामुळं कुणी हे समजत असेल की आमचा फार वितुष्ट झाला आहे, आता आमचं काही जमतच नाही, आता हे काही मारपीटच करणार आहे, हे जे समजतात ते काही खरं नाही आहे. खरं हेच आहे की आमचे मतभेद नाही आहे, मनभेद नाही आहेत, मतभेद आहे ते निवडतात. पण मग स्थानिक पातळीवर जी निवडणूक झाली अगदी टोकाचे वाद झाले आणि प्रत्यारोप झाले. मग आता महापालिकेसाठी हा वाद निवडला आणि महायुती एकत्र लढली. आपल्या आपल्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये आपापले नेते त्यांना हृदय लावतात, त्यांच्यासाठी काम करत असतात. शेवटी आपल्या कार्यकर्त्यांनी नेत्याला मोठं केलं असतं, त्यामुळं त्यांची निवडणूक आल्यावर तर त्यांना जीव लावावा लागेल. आणि म्हणून काही ठिकाणी आम्ही मित्रपक्षात लढल्यामुळं त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम केलं, आम्ही आमच्या पक्षाचं काम केलं. पण महाराष्ट्रात महायुती मजबूत आहे, भक्कम आहे. 2047 पण चालणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.